आता आम्ही बसलेलो आहे रिक्षामध्ये. आता कधी भरते काय आतमध्ये रिक्षा जायचं म्हटलं की पूर्ण भरल्याशिवाय काय जात नाही. आणि इकडं PM2 खूप कमी आहे. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मी आता थेऊर फाट्यावर आहे आणि इथून आता थेऊर गावामध्ये चाललेली. माझं वाटते ना जरा आता आपण आता आलेलं आहे इथं. आज मंदिर उघडं आहे का नाही काय माहिती. नसलं तर वाच का असं ठिकाणच काय आज मंगळवार आहे. कोणी म्हणून तोंडाचं काही सोडत नाही. भीमा कोरेगावला राहायचे तेव्हा इथून कंटिन्यू जायचं कंटिन्यू यायचं. अच्छा जायचं गावाकडे जायचं म्हणलं तर इथूनच, गावाकडे जायचं म्हणलं तर हेच रस्ता. पण कधी इथं उतरलं कधी गेलं असं कधी झालंच नाही. आता आवर्जून आलेली, गेल्या वेळेस पण आलेली होते आणि आता पण आलेली. त्याच काही गर्दी वगैरे नाही कारण काही आज काय नाही संकष्टी वगैरे. संकष्टी चतुर्थी असल्यामुळं गर्दी असते भरपूर. कंटिन्यू व्हिडिओ करा. तर बाया आल्या त्या पण इकडं चालत्या. एकाच गाडीत आलं आहे त्या ते पटपट पटपट पुढं आले. रस्ता क्रॉस करा हळूहळू. त्यांनी कॅश दिले पैसे, मला ऑनलाईन द्यायचे होते म्हणून मला उशीर झाला. तर ह्या स्टॉलवर आपण घेतलेलं आहे फुल. त्याचे पेढे पण आहेत आणि 10 रुपयाला आहे. काय आहे ते, हे कितीला आहे? 60 रुपये. हे 60 रुपयाला आहे कारण काय त्याच्यामध्ये नारळ आहे. पण तिथं नारळ थोडी फोडून देतात ना. आपलं हेच घेतलेलं. आलं येताना पैसे देते. चला ते घेतलेले येताना आपण पैसे देऊया. छान म्हणत गुलाबाचं फुल होतं म्हणून आवडलं तर ते फुल मी काढून घेणार आहे. काढूया चप्पल. जाऊन चप्पल झाला पण इथं कोणच नाही म्हणून बाहेरच काढलेली. ते पाणी द्यायचं. आतमध्ये काही व्हिडिओ काढून देणार नाहीत आपल्याला. बघूया असं.
दर्शन झालेलं आहे. मी ते येऊन बसलेली आहे. असं चालले होते, म्हणलं घरी पण काय हे नव्हतं जात, आणि आज जरा कामासाठी हे घेतलं होतं. थोडेसे रिलॅक्स झाले होते म्हणून म्हणलं की चला जाऊन या, कारण काय बाहेर आलं पण थोडंसं बरं वाटतं, म्हणून मग म्हणलं की चला. काय लांब नाही, अर्धा एक तास लागतो. इथून पण गाडी लवकर भेटली, थेऊर फाट्यावरनं पण रिक्षा भेटली, ते लवकर भरली आणि मग आले लवकर. छान वाटते. मी कोणत्या गणपतीला गेले, आता थेऊरला तर मी सेकंड वेळेस आले, आणि ह्याला पण गेलेले आहे. सिद्धटेक तर आमच्या तिथंच आहे. मोरगावच्या पण गेलेले आहे. आता थेऊरला, आता रांजणगावला फक्त बाहेरनं बघितलेले आहे, आतमध्ये काही गेलेले नाही आहे. तिथलं एक करायचं अजून. मग तिकडं बरेच गणपती, अष्टविनायकातले 8 गणपती, त्याच्यातले गणपती आमच्या तिथं आहे सिद्धिविनायक. कोण कोण आले व्हिडिओ बघितला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तिथून आमचं गाव काही 7-8 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 8 किलोमीटर. त्यातमध्ये मला काही जास्त व्हिडिओ शूट करता नाही आला, तरी पण मी केला. पण नंतर मग काढायच्या वेळेस म्हटले की व्हिडिओ म्हणजे बंद करा, आणि जास्त गर्दी नसल्यामुळं आज काही नाही ना एवढं. जे लांबून येते त्यांना लोक तेच आहे, पण गर्दी नसल्यामुळे मग काढून दिलं. पण गर्दीच्या वेळेस जेव्हा चतुर्थी वगैरे असेल तेव्हा मग नसतील काढून देत, कारण का रांगा वगैरे भरपूर गर्दी असते ना, आणि दर्शन पण छान नाही होत. आता मस्त झालं, वारा सुटल्यावर उन्हाळा चालू झालेला आहे. त्याला थोडासा टाईम स्पेंड करावा. खूपच वारं सुटलेलं. इकडं निवांत येऊन बसले तर कोण नाही डिस्टर्ब करायला. जेवायचं तर काय माहिती, काहीतरी पॅटर्न आहे आता जेवायचं. काय कुपन घ्यायचं का काय, जेवण करायचं. जाऊन बघावं काय माहिती कसलं जेवण. भरपूर आलेले सगळ्यांचं एकच, त्यांनी येल्लो कलरची साडी घातलेली आहे. सगळ्या जणांनी तेच घातलेले आहेत, येल्लो कलरच्याच. त्या बचत गट वगैरे असं काहीतरी त्यांचं असेल. सगळ्या लेडीज आहेत, तेवढे सगळ्यांनी लेडीज घातलेले. हे तसलं झाड आहे, विलायची चिंच असते ना, विलायची चिंच, ते झाड आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. पण काय नाही ते जेवायचं काय आहे तिथं बघा, व्हिडिओ कंटिन्यू करा. आता बऱ्याच वेळ झाला बसलेली आहे. आता गर्दी वाढलेली आहे, उशीर झालेला तर गर्दी वाढलेली आहे. चला आपण जाऊया. आता खूप जास्त लोक झालेले.
बघूया बाहेर चप्पल राहिलं का झालं जाय. पेशव्यांचं तिथे हे आहे ना? मिळते का? टाकले का सगळ्या गोळा करून नशीब चप्पल आहे. मी आधी आता भजीपाव खाते. ते आतमध्ये जेवण होतं पण नाही केलं जेवण. गार भजी चटणी. लवकर आले बरं झालं कारण की गर्दी नव्हती. छान दर्शन झालं. उशिरा माणसं येते तर गर्दी आहे. लाईनला थांबावं लागतं. लांबून लागून येणार आहे. मम्मी के इधर लेके आता हूँ ऐसा बोला. कधी आहे मम्मी रे? हाय. तर ह्या भेटलेल्या आहेत मॅम मला. म्हणजे आम्ही तिथं मंदिरातच एकत्र भेटलेलं. पुण्यामधून आलं. पुण्यामधून कुठून आला तुम्ही? कर्वेनगर पुण्यामध्ये. कर्वेनगरवरनं आलं ते खास इथं मंदिरामध्ये. आणि पण इथून जवळच आलेली आहे लोणीकडमधून. तर छान वाटलं नाही का भेटून. अचानक भेट झाली पण खूप फ्रेंड झालो आम्ही असं. थोड्या वेळातच खूप ओळख झाली. नंबर पण एक्सचेंज केला आणि पुन्हा भेटणार आहे. तेच ना. कारण का बोलणं खूप इम्पॉर्टंट असतं तरच आपल्याला समजणार आहे की नाही का बाबा ओळख होणार आहे. जर आपण बोललोच नाही कम्युनिकेशन नाही केलं तर आपल्याला काही ओळख होणार नाही आहे. बरोबर आहे. तेच ना. म्हणून आम्ही बोललो आणि ओळख झाली आणि खूप छान हे झालं. बॉन्डिंग तयार झालं आमचं. तर नक्कीच आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण आम्ही कधी भेटलं तर नक्कीच दिसणार आहे. तर चला मग कंटिन्यू व्हिडिओ पुन्हा भेटूया आपण. कंटिन्यू व्हिडिओ करा. लाईक शेअर कमेंट.